मंदिर बांधल्यानंतर आहे ना, तो समोरचा डोंगर दिसतो ना, त्याला मोठ्या अशा भेगा गेल्या आणि ह्या खालच्या बाजूला गेल्या. काप्या फणसापेक्षा ना बरका जास्त गोड असतो. असे 15-20 फणस तिथे लागलेले आहेत. नमस्कार 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 मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. मित्रांनो, आज आहे रामनवमी, प्रभू श्रीरामचा जन्मकाळ. आज आपण आलो आहे आकले गावात, म्हणजेच माझ्या सासूरवाडीत. आणि इथली रामनवमी आपण पहिल्यांदा एक्सपिरियन्स करणार आहे. दरवर्षी आपण आपल्या शेजारीच वाण्याळीतले प्रभू श्रीरामाच्या मंदिरात आहे ना, आपण रामनवमी सेलिब्रेट करतो. पण ह्या वर्षी इकडे आलो आहे पहिल्यांदाच. बघूया इथला उत्सव कसा असतो. आत्ता वाजले 10. सर्वप्रथम आपण प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊया. 12:30 वाजता आहे जन्मकाळ, तर तो सुद्धा एक्सपिरियन्स घेऊया. आणि दिवसभरात आपले कार्यक्रम कसे कसे असणार आहेत ना, ते सुद्धा बघूया. सगळे असणारे यज्ञ बंद पडलेले आहेत. सगळ्या सज्जनांना त्रास होऊ लागलेला आहे. सगळ्या ठिकाणी फार मोठं भयावह, माणूस माणसासारखा राहत नाहीये. सगळ्या ठिकाणी दुःखाची, रेषाची आणि परस्पर प्रतिस्पर्धा संपूर्ण जीवामध्ये तयार झालेली आहे. आता प्रथमतः पाळणा होईल, पाळणा झाल्यानंतर आरती होईल, आरती झाल्यानंतर कीर्तन होईल आणि कीर्तन झाल्यानंतर सर्वांना अन्न प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. कोणी अन्न प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. तरी आलेल्या सर्व भाविकांनी आता उठून उभं राहायचं. या ठिकाणी पाळणा होईल आणि मग आरती होईल. याची दक्षता घ्यायची, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सर्वांनी उठून उभं राहायचं. या ठिकाणी पाळणा होईल आणि मग नमस्कार करा. नम सोमाय संभवे नमो नमः कल्याणपदे ते नमः प्रार्थना करू. तर मित्रांनो, आताच तुम्ही प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा पाहिला. पहिल्यांदाच आपण चिपळूणमधील आकले कांगणेवाडीमधील आहे ना, प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील जन्मसोहळा पाहिला. जाम भारी वाटलं, कारण की इथलं वातावरणच आहे ना एक नंबर आहे. आता दाखवतो तुम्हाला. समोरच्या बाजूस आहे ते मंदिर. आता जरा चालत चाललो आहे. माझ्या सासूरवाडीत आलेलो, जुन्या घरात चाललो आहे. तिकडे बघूया तिथलं वातावरण कसं आहे. तिथे सुद्धा जुनं मंदिर आहे प्रभू श्रीरामांचं, ते सुद्धा बघूया. आणि आहे ना, संध्याकाळी विविध कार्यक्रम असणार आहेत आपल्या मंदिरात. त्यामध्ये पहिला कार्यक्रम आत्ता हरिपाठ सुरू होईल अर्ध्या तासात. त्यानंतर आहे ते संगीत भजन. आणि रात्री आहे ना बहुरंगी नमनाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आजची व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघत राहा. वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा तुम्हाला आहे ना थोडक्यात पाहायला मिळणार आहेत. चला तर आता जाऊया ना प्रभू श्रीरामांच्या जुन्या मंदिरात. मित्रांनो, चालता चालता आहे ना एका आंब्याच्या झाडाखाली आलो. मस्तपैकी कैऱ्या पडलेल्या होत्या. परवा वारा आला ना, कदाचित तेव्हा पडल्या असतील.
आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येते. सत्यनारायणाची पूजा आहे ना पलीकडच्या वाडीत सुरू आहे. आणि आलेलो आहे आत्ता चालत त्या आंब्याच्या झाडाजवळच आहे ना आपल्याला जुना वाडा पाहायला मिळतोय. तो सुद्धा आपलाच आहे, म्हणजेच आमच्या सासरेबुवांचा जुना वाडा. जुना वाडा म्हणजे आपला गोठा म्हणता येईल. आधी गुरं होती, आता कालांतराने गुरं कमी झाले कारण की सर्व नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलेत. माझे दोन्ही मेवणे बाहेर गेलेत आणि पप्पासुद्धा कामालाच असतात. त्यामुळे गाई वगैरे आता काही नाही आहेत. पूर्वी होत्या गाई, होत्या म्हैशी सिद्ध होता आणि त्यांचाच हा गोठा. कैरे शोधता आपल्याला वाड्याच्या डाव्या बाजूला आहे ना अजून 2-3 झाडं पाहायला मिळत आहेत. म्हणजे हे फार कमी पाहायला मिळतात. लिंबूची झाडं आपल्या घराजवळ सुद्धा आहे, एकविराच्या देवळाजवळ सुद्धा आहे. आणि हे आहे फणसाचं झाड. कापा आहे की बरं काय ग नीलम? बरका म्हणजे माझा फेवरेट. बऱ्याच लोकांना कापा फणस आवडतो, म्हणजे तो खायला वगैरे इझी असतो. पण मला बरका आवडतो. तो गिळगिळीत असा तोंडाला जो जेव्हा तो फासला जातो आणि तो डायरेक्ट असा घशात गेला तर डायरेक्ट जातो गळ्यात, जाम भारी लागतो. आणि तो जास्त गोड असतो. काप्या फणसापेक्षा ना बरका जास्त गोड असतो. तोच हा फणस. जरा पिकल्यानंतर आपण काढायला येऊ परत. चला आता जाऊया आपल्या घराजवळ. मित्रांनो आता आपण आकले गावातील कांगणेवाडीत आहोत. कांगणेवाडीतील प्रभू श्रीरामांचं नवीन बांधलेलं मंदिर आहे ना ते आपण पाहिलंच. हे आहे जुनं मंदिर. जुनं म्हणजे फार जुनं नाही आहे, 2005 सालीच बांधलेलं आहे. पण 2005 साली एक इथे घटना घडली. मंदिर बांधल्यानंतर आहे ना तो समोरचा डोंगर दिसतो ना त्याला मोठ्या अशा भेगा गेल्या आणि ह्या खालच्या बाजूला गेल्या. त्यामुळे आहेत ना इथली बरीचशी घरं आहेत ना पुनर्वसन करण्यात आली, कारण की धोकादायक एरिया म्हणून इथे डिक्लेअर केलं नाही होतं. भेगा इथं मोठ्या पडलेल्या, अगदी म्हणजे डेंजरस म्हणता येईल सिच्युएशन, की कधी ते ढासळू शकतं अशा पद्धतीचं. त्यामुळेच बऱ्याचशा लोकांना पुनर्वसन करून खालच्या बाजूला जिथे आता लोक राहत आहेत ते खालच्या बाजूस पुनर्वसन केलेलं. मग त्यामुळे नवीन राम मंदिर तिथे तुझं स्थापन केलं आहे. आता जो पहिला आपण सोहळा पाहिला प्रभू श्रीरामांचा जन्मकाल तो नवीन राम मंदिरातला. आणि आता आपण चाललो आहे ते जुन्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात. सासूरवाडीतल्या जुन्या घराजवळ आलो आहे. जुनं घर म्हणजे 50% ना अजूनही जुनं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा जोता आहे ना अजूनही दगडी आहे, जाम भारी. आणि इथे सुद्धा आहे ना कसला फणस लागला आहे हो, खतरनाक. जवळून दाखवतो तुम्हाला. हा बघा, म्हणजे हाताला लागेल असा जवळच आहे तो बघा. असे 15-20 फणस तिथे लागलेले आहेत आणि बरकाच आहे. माझं फेवरेट बरका आहे. त्यामुळे जरा असे पिकायला आले ना येऊया परत, व्हिडिओ करायला पण येऊ आणि काढायला सुद्धा येऊ. मस्त वातावरण आहे, विविध पक्ष्यांचे आवाज येतात. आणि ते जुनं घर ॲक्च्युली ह्या घराच्याही पूर्वी ते घर होतं. आता ह्या घराचं आहे ना जराशी रचना कशी आहे ना ती पाहूया. हे बघा, ही आहे एक साईड म्हणजे उजवी बाजू आहे घराची. लाकडी खिडक्या आहेत, कौलारू आहेत, भाला आहेत जुनी आणि जोता आहे तो दगडीच आहे अजूनही. मित्रांनो ही आहे पुढची बाजू, दगडी पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर जसं मी बोललो मागच्या साईडला की जोतासुद्धा दगडी आहे आणि 2 माळ्याचं घर आहे. हे बघा, वाटतं असं एकाच माळ्याचं वाटतं असं प्लेन, पण ॲक्च्युली खाली आहे आणि त्याच्यावर माळासुद्धा आहे. तर बघा तुम्ही पाहू शकता संपूर्ण कौलारू घर निसर्गाच्या सानिध्यात. त्याच्याच बाजूला प्रभू श्रीरामांचं मंदिर. कसलं भारी आणि प्रसन्न वाटत असेल नाही तर राहायला, एक नंबर. बऱ्याच वर्षानंतर रातांब्याची म्हणजेच कोकमाची पानं खातो आहे. लहानपणी जेव्हा परशुरामला जायचो म्हणजे आजीकडे जायचो ना तेव्हा बरेच खायचो. मस्त इथं दिसली आता हो ना, पानं खात जातो. आता मंदिराजवळ कार्यक्रम आता तिथं पुन्हा सुरू होईल. आता पुढे तुम्हाला आहे ना आज रात्री काय काय कार्यक्रम आहेत ना ते पाहायला मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. मित्रांनो आताच आपण हरिपाठ पाहिला, हरिपाठाचा आनंद घेतला. त्यानंतर आहे ना आपण आलोय ते घराच्या मागे. इथे आहे ना मस्तपैकी सर्व गावकऱ्यांसाठी आहे ना जेवणाची सोय केली आहे.
गावातलं आहे ना हेच भारी वाटतं की सर्व लोक ह्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात, गुण्यागोविंदाने राहतात आणि एकत्र भोजन करतात. नारायण नारायण अनिलासुरा आनंद आनंद दिसत आहे. आनंदात मध्ये आनंद, आनंदात तर मुलीच नाही. आनंदात ब्रह्मपुत्र नारद या देवाने माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय. याचाच बदला घेण्यासाठी सर्व देवांना युद्धाचे आव्हान केलंय. पण त्याच वेळी आपलेच आगमन झाले. नारायण नारायण